नाही काही नाही वाटतंय मावशी मावशी पाय बी दुखत नाहीत ना? बघा महिलांची किती सेवा आहे. सकाळी पहाटे 4ला उठून भाकरीला सुरुवात केलेली आहे. झाली तयारी? हा हा. पाय बी दुखत नाहीत ना? खरंच? अहो सगळ्यांचं पाय दुखत आहेत अशी. नाही झालं फक्त 4 दिवस 4 मुक्काम राहिले का आपण आलो पंढरपूर मध्ये जातो. हा रामकृष्ण रामकृष्ण. किती वाजता निघायचं आज आपल्याला? सगळे आंघोळी वगैरे करून तयार आहे, गन बिन लावून. बरं बरं एकमेकाच्या पाया पडून घ्या. काय होते पंढरपूरच्या वारीला हेच महत्वाचं आहे. प्रत्येकाचा सन्मान राखून प्रत्येक जण माऊली पाया पडे. जन फक्त पंढरपुराच्या वारीमध्येच पाया पडते. हा हा. कुठेही जा तुम्ही, काशीला जा, कुठेही जा, तिथं पाया पडे. पंढरपूरच्या वारीमध्ये हो अभंगच्या याच्यावर वाराणसी गया पाहिली द्वारका परिणाई तुकाराम महाराजांचा अभंग या. फक्त पंढरीच जन आहे ना एकमेकाच्या पाया पडत असतात. हा अभंग आहे तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये. बरोबर. रामकृष्ण 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 रामकृष्ण. काय पाय वगैरे दुखत आहेत का? काय नाही काय अगदी मस्त. कंबर वगैरे नाही दुखत? अजिबात नाही. जर छान छान छान. तुम्ही अजून तरुण आहेत. राम दगडू भाऊ तुमचं? आमचं काय नाही. तुम्ही तर लय रस्त्याने त्या दिवशी रस घ्या माऊली, रस घ्या. हा हा हा. रामकृष्ण रामकृष्ण. माऊली काय पाय तुम्ही आळंदी पासून आहेत ना? काय कंबर वगैरे दुखते का? नाही कंबर काय नाही एकदम मस्त. अजिबात दुखत असून थोडीफार? थोडंफार नाही दुखत. आता सवय झाली. हे बघा ही आपली सगळी प्रेमाची माणसं आहेत. निगोटवाडीची. यांचं फार मोठं श्रम पायदिंडी सोहळ्याला सहकार्य असते. तुमच्यात कुणी असं कंबर दुखते पाय दुखते असं आहे का? आम्ही दोन आहेत. कोण कोण? गुडघं गुडघं दुखत आहेत का? म्हणजे वारीला चालून दुखत आहेत का पहिल्यापासून दुखत? वारीला पहिल्यापासून दुखतात पण वारीला चुकून जास्त प्रमाण वारीला दुखलं. हा दर्शनाला गेलो ते फिरू त्या आतमध्ये तिच्या. हा हा. तुम्ही दर्शनाला कधी गेलत? मग तुम्ही मुख दर्शन घेतलं का? दर्शन 8 तास उभं राहिलो आम्ही. नाही नाही त्या बारीला जे शेड केलेत किती नंबर शेड मध्ये होते तुम्ही? फिरलो. थांबा एका काय नाही बोला. एका काय नाही 12 शेड फिरलो. 12 शेड? 12 नंबर होत. 8 शेड. मग किती तास लागले तुम्हाला? 8 तास लागले. मग 8 तासानंतर तुम्ही अगदी पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून. पण तिथं तुम्हाला असं थोडं हे केलं असेल ना, टाकलं म्हणजे काय होतं पांडुरंगाच्या चरणावर जेव्हा मस्त खेळतो ना ते सिक्युरिटीवाले थोडं पुढे हे करतात. काय करायचं त्यांना हात लावून द्यायचं, म्हणायचं आम्ही एवढं लांबून आले आम्हाला दर्शन घेऊ द्या, जास्त धक्काबुक्की करू नका. हा हा हा. माझं मनकेचं ऑपरेशन झालेलं आहे. हा पण मला ह्या पायी आता स्टार्ट पासून मी शेवटपर्यंत आळंदी पासून काही मला अजिबात तकलीफ झालेली नाही. उलट प्रोत्साहन. तुम्ही निगुटवाडीचे? तुमची ओळख सांगा बरं. नाव? मी गणपती निवृत्ती मंचर निगुटवाडी. हा. मनक्याचं ऑपरेशन कधी केलं? मनकेचं ऑपरेशन झालेलं 2 वर्ष झालं आता. मी तसं 12 वर्ष पहिल्यापासून मी जात होतो ग्रुपनी. हा. पण ऑपरेशन झाल्यापासून गेलो नाही. आणि ऑपरेशन झाल्यापासून 2 मनात आलं का देवाला जायचं म्हणून पायाने एकदा वारी करायची.
मग ठरवलं मग घरच्यांना सगळ्यांना सांगितलं, पण घरचे म्हणले नको तुझा तब्येत बरी नाही हा आणि तुला काय ते सहन नाही होणार. हा. पण माझ्या मनात आलं आणि मला देवाने बोलावणं केलं, मी जाणार आणि ठरवलं आणि निघालो. पण काही शेवटपर्यंत मला काही तकलीफ नाही. नाही ना, कंबर थोडी दुखत असेल तुमची. काही नाही झालं मला. माझं मणक्याचं ऑपरेशन होऊन मला काही नाही वाटत. खुशाल मी सगळ्यांच्या सोबत ही चालतो. पांडुरंगाची कृपा आहे. पांडुरंग त्यांनी मला बोलावणं होतं म्हणून मी आज इथपर्यंत शेवट मी चाललोय, पण मला अजून कसलीच तकलीफ नाही. हा हा म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच आली. पहिल्यांदा. बरं, पायवारी तुमची किती वर्ष झालेली आहे निगोट दादा? तुमची किती वर्ष? 16 वर्ष झाली ना. पायवारीचा तुमचा अनुभव काय? मस्त पैकी असत, तकलीफ नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. पायवारीला आल्यानंतर घरची प्रपंचाची आठवण येते का? नाही नाही, अजिबात नाही. का बरं येत नाही? याच्या तोंडामध्ये हरेनाम असतंय म्हटलं काय घरच्या. नाही, काय होतं इथं आहे ना, डोळं उघडलं तर सगळा सोहळा दिसतो. कानावर सारखं पांडुरंगाचं नाव, सारखं नामस्मरण. संध्याकाळी जेवण करून झोपायला मग वेळ कमी पडतो. सकाळी उठलं का परत नामस्मरण आणि पांडुरंगाचं गज. त्यामुळं गावाकडची काय शेतीत काय माल केलाय आणि घरच्यांचं काय काम चालले, जनावर कुठं बांधल्यात काय आठवणच येत नाही. हा हा. आमच्या गावाला हे बघा, हे माऊली दादा आहेत. माऊली तुमची किती वारी आहे? 15 वर्ष. आता ही 15 जवळ 16 वर्ष झाली. 16 वर्ष तुम्ही काय पायवारी करता? तुमचं काय अनुभव आहे पायवारीचा? आम्हाला एकदम मस्त पैकी वाटते बुवा. एकदम बरं मध्ये राहतो आम्ही. दादा, पायवारीला तुम्ही सोहळ्याबरोबर चालता. समजा तुम्हाला वाटलं बुवा आपण पायवारी, आता ह्या पायवारीच्या नंतर समजा तुम्हाला म्हणत आलं 6 महिन्यांनी का आपण आता पंढरपूरला पायी जायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जमल का? नाही जमणार. तसं वारी सोडून नाही जमणार ना. का बरं जमणार नाही? पब्लिक काय 16 ते 16 सोळा तर कशाला म्हणतात. नाही नाही, सोहळ्यात माणूस सोहळ्याच्या लोटाबरोबर चालतो, पण तसं वैयक्तिक रस्त्याने चालता नाही येणार का? नाही नाही, चालायला चालणार नाही, त्याला ते इच्छा पण होणार नाही चालायची. सुद्धा नाही होणार, म्हणजे दमणार माणूस. हा हा हा. असं आहे ते. आणि असं सोहळ्यामध्येच जातो. बरं, मला सांगा, जी गावाकडे लोक आहेत, म्हणजे जी परमार्थ वळालेली नाही, त्यांना तुम्ही काय सांगू शकता? आम्ही काय सांगतो, एकदम तुम्ही वारी करा. हा, आम्ही जशी वारी करतो तशी तुम्ही पण करा. हा, एकदा तरी तुम्ही वारी एकदा तरी करा, हा. समाधान मिळेल. बरं, वारी करताना आळंदी पासून करायला पाहिजे का मध्ये आलेलं? आळंदी पासून करा, स्टार्ट पासून. जी लोक मध्ये येतात त्यांच्याविषयी नाही, आता ज्याच्या कामानिमित्ताने काही अडचणी निमित्ताने राहतात. हा, पण किमान समजा जो जरी मध्ये येतो आणि पंढरपूरला तो दर्शन, मनापासूनच येतो ना. नाही नाही, पंढरपूरचं देवाचं दर्शन म्हणून परत गावाला जातो, पण किमान आल्यानंतर 5 दिवस पायवारी करावं. हा, बघा, हे निगोटवाडीकर मंडळे यांचं श्राम पायदिंड्याला फार सहकार्य असतं आणि फार प्रेमाची लोक आहेत. आणि पिंपळावची आणि निगोटवाडीची अशी घट्ट मैत्री झालेली आहे वारीच्या वाटेवर. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. गुरुद्वारामध्ये पिंपळगावची पण लोक येतात. हा हा हा, एकच वाट, पंढरीची वाट. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय हरी, जय हरी, जय हरी. मारती दादा, फक्त एकच मिनिट. तुमचा स्वयंपाक मात्र 1 नंबर होते. आम्ही रोज, हा हा, नाही नाही, स्वयंपाक म्हणजे फक्त फोटोला येतात, मला आवडत तुमचं. नाही नाही दादा, तुमचा स्वयंपाक मात्र 1 नंबर आहे. अगदी घरच्या सारखं जेवण तुम्ही बनवता, त्याबद्दल आहे ना सर्व पायदिंडी सोहळ्यातर्फे तुमचे हार्दिक अभिनंदन. जो खाणार त्याला चव देणार, हा हा हा, जो ऐकणार त्याला स्वादिष्ट जेवण मिळणार. हो हो. आणि तुमच्या मदतीला हे उत्तम पोकरकर असतात. पांडुरंगाच्या सगळ्या वाटा हा, यांच्या चवीवर येऊन थांबतात. हा, स्वादिष्ट भोजन. रामकृष्ण, रामकृष्ण.
बरं आज कोणती भाजी बनवायची दुपारी? 5-6 भाज्या. हा 6 वाजे आज म्हणजे खरं काय मग आपला अख्खा मसाला बरं अख्खा मसाला उद्या बटाटा टोमॅटो आणि कांदा नाही कांदा पातळ घालून बनवायचा. फोडून बटाटे फोडून नाही हो मग बटाटा टोमॅटो आणि कांदा संपूर्ण रसा उकडायचे आणि पुन्हा फोडणी देऊन परत सामान नाही चालेल. तो काळा मसाला तुमचं आलू मटर तर भाई तुमचं रोजचं जेवण ठरलेलं आहे का? नाही काय आप तुम्ही जो व्यापी सांगतील ते बनवायचं. म्हणजे मान्यवर लोक जे सांगतील तो आयटम बनवायचा. तो ज्याची पंगत आहे त्यांच्या बनावं. म्हणजे ज्यांची पंगत आहे ती लोक सांगतात तुम्हाला का हा आयटम बनवायचा. हा ज्याची पंगत आहे तो म्हणतो आपल्याला हा आयटम द्यायचा. आज आहे ना तुझा बासुंदी संध्याकाळी डाळ भात भाजी संध्याकाळी. हा त्यांची जी पंगत आहे ते बनवावं लागते आम्हाला. बरं ज्यांची पंगत आहे त्यांनी जर सांगितलं नाही तर मग तुम्ही कोणाच्या मनावर घेता? नाही त्यांच्या मनावर नाही तर मग पंच कमिटी दिंडी मंडळ नाही का. नाही पण छान स्वयंपाक बनवता आणि वारकऱ्यांना आहे ना कालवण भाकर असली ना तर त्याच्यातच त्यांचं पोट भरतंय. अगदी तुम्ही आहे ना समजा स्वादिष्ट म्हणजे समजा मिष्टान्न जरी नाही बनवलं पण कालवण भाकर अगदी तुम्ही घरच्या सारखी बनवता. लसणाची मिरची चटणी पण भाजी. पांडुरंग तुम्हाला भरपूर आयुष्य देव. रामकृष्ण हरी. जय शिवराय. दिंडीचा नाही कायमस्वरूपी भरपूर तुम्ही 100 वर्षाच्या पुढे आयुष्य मिळावं तुम्हाला. धन्यवाद. दादा तुम्ही यांच्या हाताखाली मदतीला आहेत का? सेवा म्हणून करायचं सगळं. हा म्हणजे तुम्ही आलेले सगळेजण मदतच करीत असतात आणि ह्याच्यामध्ये आनंद वेगळा आहे. म्हणजे आळंदी पासून तुम्ही हे आळंदी पासून नाही जमलं म्हणून आलेलं आहे वारीमध्ये. जाऊ पुढं. नाही छान मदत करणं फार गरजेचं आहे. कारण सगळे येतात हे सगळे सेवा करण्यासाठी येतात. इथला आनंद वेगळाच आहे. तरी तुमचं किती काय असू द्या त्याला काही महत्व नाही. हो या वाटेवरती वेगळंच आहे सगळं. छान रामकृष्ण. तुम्ही नाश्ता घ्या फिरायचे. नाश्ता घ्या चहा घ्या कॉफी घ्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. बघा इथं ज्वारीच्या भाकरी बनवलेले आहेत. ते एका एक ठेवल्यानंतर त्याला ते थंड व्हायला पाहिजे त्यामुळं ते थंड करण्याचं काम चालू आहे. काय म्हणतात दादा? भाकरी काय थंड करायचं काम चाललंय का? म्हणजे भाकरी थंडच करावं लागतात. थंड नाही केलं तर भाकरी खराब होते. हो रामकृष्ण. बाळा पप्पू रामकृष्ण हरी. रामकृष्ण. बटर खाण्याची माणसं. बटर खाणं म्हणायचं का ह्या गोष्टीला? हाय त्याची आहे मला कल्पना. बघा ही आपली बाजाराची गाडी आहे. याच्यात सगळं मटेरियल असतं. मसाला कांदा बटाटा तेल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आता तुम्ही सांगा समजा आलो मी नसतो इथं धावला नाही मग सांगा मग सकाळच्या बाहेर काय लाईट कशामुळे गेली? ह्या गाडीमध्ये सगळी ताट जग कलथे वाट्या मसाल्याचे पदार्थ साखर पीठ
मीठ असे सगळे पदार्थ असतात आणि हे पदार्थ काढून द्यायला म्हणजे फक्त एक किंवा दोन व्यक्तीला माहित असते, बाकीचे कोणी व्यक्ती वर चढत नाही गाडीमध्ये, कारण हे पदार्थ इकडे तिकडे असं ठेवता येते ना, ते व्यवस्थित ठेवावं लागतात ना. व्यवस्थित ठेवताना जो माणूस गाडीत आहे कायमस्वरूपी त्याला ते माहित असावं लागतं. ते बाबांचं थोडं काम चालू आहे. काहीतरी वस्तू ते शोधण्याचा प्रयत्न करतात. वस्तू सापडलेली आहे. काय घ्यायचं होतं बाबा तुम्हाला? तांदूळ घ्यायचे. तांदूळ आहे ना. मित्रांनो, आपल्याला वाटतं का दिंडीला लोक जातात पंढरपूरला, त्यांना काय चवदार खायला वगैरे मिळतं, पण दिंडी चालवणे हे काय सोपं काम नाही. ते दिंडी चालवणारे जे व्यवस्थापन मंडळी असतात तेच करू जाणे. आज 500 माणसांचा प्रपंच रस्त्यावर घेऊन चालायचं, पावसा पाण्याचे दिवस असतात, ही सोपी बाब नाही. गावाकडे बसून लोक काही टापा मारू शकतात, पण प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतरच कळतं. बाबा, तुम्हाला थोडा 5 मिनिट वेळ आहे का? हा, बघा हे बाबा आहेत, हे आपले श्रीराम पायी दिंडी सोहळ्याची सेवा फार वर्षापासून करतात. जेव्हापासून आपली दिंडी चालू झाली तेव्हापासून पायी वारकऱ्यांची सेवा करतात. पण यांची सेवा करण्याचं म्हणजे यांची सेवा इतर वारकऱ्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीची आहे. बाबा, तुमची पहिली ओळख सांगा बरं. नाव सांगा तुमचं नाव. दगडू भीषण पोकर. वय किती आहे तुमचं आता? 75. बरं, तुम्ही ह्या गाडीमध्ये काय लोकांची सेवा करता? मटेरियल काढून द्यायचं. हा, काय काही लागायची वस्तू द्यायची त्यांना काढून. हा, गाडीतून द्यायची. हो, ही प्रत्येक वस्तू तुम्हाला माहित असते कुठं काय ठेवलंय, कुठं काय ठेवलंय. ज्यावेळेला गावातून गाडी भरती, हो, त्यावेळेला आपण स्वतः उभं राहून भरून द्यायची. मग गाडी भरताना तुम्ही उभं राहून बघता कुठं कोणती वस्तू ठेवली, कुठं कोणती वस्तू ठेवली. आणि समजा नवीन माणूस जर वस्तू मागाय आला तर त्याला तुम्ही गाडीत चढून न देता त्याला फक्त काढून द्यायची. पण मग दुसऱ्या माणसाला सापडेल का नवीन माणूस आल्यावर? काही सापडणार नाही. सापडणार. मग तुमच्या मदतीला इथं माणसं असतात का? असतो. एक पाहुणा आहे. एक पाहुणा असतो का? हा हा हा. आणि बरं, हे 75 वर्ष वय झालं, तुम्हाला काही त्रास वगैरे होत नाही का चढायचा उतरायचा? अजून नव्हतं, पण आता लागला सध्या व्हायला म्हणजे. हा हा, 2 वर्षात. हा हा. पण तुम्ही ध्यानात ठेवा, आपल्याला 100 वर्ष ही सेवा करायची, त्यामुळे हातपाय चांगले ठेवा. पांडुरंगाची कृपा आपल्यावर राहील. पण खाली उतरताना चढताना मात्र व्यवस्थित उतरा आणि चढत जा, हे महत्वाचं आहे. हा, रामकृष्ण हरी रामकृष्ण. बघा, हे सावंत पाहुणे आहेत, यांनी आपल्याला इथं फार मोठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. यांचं मूळ गाव दहे गाव आहे, सोलापूर जिल्हा. म्हणजे आपण आता दहे गाव मध्येच मुक्कामी आहे. तर तुम्ही किती वर्षापासून आपल्या दिंडीमध्ये? दिंडी निघाल्यापासून 16 वर्षापासून. आणि तुमची ना आपल्या लोकांची ओळख होती पहिली? मुंबईची ओळख. मग तुम्ही मुंबईला सर्व्हिसला होते पूर्वी. आणि पहिल्यांदा कुणाची ओळख झाली तुमची? बाबू माडेवाले. मग त्यांच्यामुळे सगळ्या पिंपळावच्या लोकांची ओळख झाली. हा हा हा. बघा, यांनी फार मोठं सहकार्य आहे. म्हणजे आज नातेपुतेपासून पुढं फार पंढरपूरपर्यंत याचं सहकार्य राहणार. ठिकठिकाणी जागा वगैरे कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहेत, कुठं जागा आहे, कुठं स्वयंपाक करायचं, हेच आता नियोजन करणार इथून पुढं. रामकृष्ण रामकृष्ण. गेल्या वर्षी आपला मुक्काम यांच्या घरी होता, घरा शेजारी होता, पण यंदा मुक्काम बदलल्यामुळे आपण आता ह्या ठिकाणी आलेलो आहोत. हा हा. रामकृष्ण रामकृष्ण.